नमस्कार. देव खरंच आपल्यासोबत आहे का? आणि हे ओळखायचं कसं? हा प्रश्न मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. तर आज आपण एका धर्मशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे याच प्रश्नाची 7 उत्तरं शोधणार आहोत. आणि गंमत म्हणजे हा काही नवीन प्रश्न नाहीये. अगदी इतिहासात डोकावलं तरी हाच प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतो. ज्यांनी येशूला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना, जसं की परुशी शिमोन किंवा यहुदी नेता निकदेम, त्यांच्या मनात सुद्धा हीच शंका होती. एवढंच नाही तर त्या काळातले जे बायबलचे जाणकार होते त्यांनी सुद्धा येशूच्या दैवी शक्तीवर प्रश्न विचारले. यावरून काय दिसतं? तर श्रद्धेच्या बाबतीत सुद्धा आपल्याला एक प्रकारचा पुरावा किंवा खात्री हवी असते, आणि ही इच्छा कितीतरी स्वाभाविक आहे, नाही का? तर मूळ विवेचनात ही उदाहरणं यासाठीच दिली आहेत की आपल्याला कळावं की देवाच्या अस्तित्वाचा, त्याच्या सोबतीचा पुरावा शोधणं ही काही आजची गोष्ट नाहीये. अगदी येशूच्या काळात सुद्धा लोक हेच तर मागत होते, पुरावा. ठीक आहे, मग आता या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. धर्मोपदेशात दिलेल्या पहिल्या 2 कसोट्या पाहू. आणि या दोन्ही अशा आहेत ज्या आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या म्हणजे दृश्यमान कृतींवर आधारलेल्या आहेत. तर पहिली कसोटी आहे अशी कामं जी कुठल्याही सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची आहेत, म्हणजे जी फक्त दैवी शक्तीच करू शकते. उदाहरणच घ्यायचं झालं तर आठवतंय, फारोच्या दरबारातले जादूगार जेव्हा त्यांनी मोशेचे चमत्कार पाहिले तेव्हा ते स्वतःच म्हणाले की ही देवाची करणी आहे. त्यांनी हे मान्य केलं की हे आमच्यासारख्या माणसाचं काम नाही. बरं, आता दुसरी कसोटी ही आहे सत्कर्माची, म्हणजे चांगली कामं करण्याची. धर्मवचन काय सांगतं? की जेव्हा एखादी व्यक्ती सतत न चुकता चांगली कामं करते तेव्हा त्या व्यक्तीचा देव माझ्यासोबत आहे हा दावा खरा ठरतो. म्हणजे हे फक्त बोलण्यापुरतं उरत नाही, तर ते कृतीतून दिसतं. याचा अर्थ काय? तर केवळ एखादी भावना किंवा एखादी विशिष्ट घटना पुरेशी नाही, तर चांगल्या कामांची एक सातत्यपूर्ण साखळी, एक पॅटर्न हाच देवाच्या सोबत असण्याचा खरा पुरावा मानला जातो. ठीक आहे, तर ह्या झाल्या कृतींवर आधारलेल्या 2 कसोट्या. पण आता आपण पुढे जाऊया. पुढच्या 2 कसोट्या या धर्मग्रंथ आणि आध्यात्मिक वचनांवर आधारित आहेत. बघूया त्या काय आहेत. तिसरी कसोटी आहे देवाच्या वचनानुसार जगणं. आणि यासाठी कराराचा कोश हे खूपच शक्तिशाली प्रतीक वापरलं जातं. जुन्या काळात असं मानलं जायचं की जिथे हा कोश आहे तिथे स्वतः देव आहे, तिथे त्याचं मार्गदर्शन आहे. थोडक्यात काय, तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शब्द आणि कृती बायबलच्या शिकवणीशी जुळतात तेव्हा ते देवाच्या सोबत असण्याचं एक स्पष्ट चिन्ह मानलं जातं. हा एक महत्त्वाचा मार्ग आहे आपलं नातं तपासण्याचा. आणि चौथी कसोटी आहे एखाद्या आध्यात्मिक अधिकार असलेल्या व्यक्तीकडून मिळालेला आशीर्वाद किंवा अभिवचन. जसं की याकोबाने योसेफाला आशीर्वाद दिला, किंवा दाविदाने आपला मुलगा शलोमन याच्यासाठी प्रार्थना केली आणि नंतर त्यांच्या आयुष्यात ते शब्द खरे ठरले. ही अभिवचनाची पूर्तता म्हणजेच देवाच्या सक्रिय उपस्थितीचा पुरावा ठरते. बरं, तर आत्तापर्यंत आपण कृती, वचनं याबद्दल बोललो. आता पुढच्या 2 कसोट्या अशा आहेत ना, जिथे पुरावा थेट त्या व्यक्तीच्या आयुष्यात आणि त्याच्या बदललेल्या परिस्थितीतूनच दिसून येतो. 5वी कसोटी आहे एका देवभक्त नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवणं, त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करणं. प्रेषित पौलाने फिलिप्पीच्या लोकांना काय सांगितलं? तो म्हणाला, जे काही तुम्ही माझ्याकडून शिकला आहात, जे तुम्ही माझ्यात पाहिलं आहे, तेच करत राहा, आणि मग बघा शांतीचा देव तुमच्या सोबत असेल. आता 6वी कसोटी ही खरंच खूप रंजक आहे. ही आहे एखाद्याच्या परिस्थितीत झालेला एक नाट्यमय आणि सकारात्मक बदल. म्हणजे असा बदल जो कोणी समजावूनच सांगू शकत नाही, आणि असा बदलच दैवी हस्तक्षेपाचा एक मोठा पुरावा मानला जातो. यासाठी 2 खूप मोठी उदाहरणं दिली जातात. पहिलं म्हणजे योसेफ. तुरुंगातल्या कैद्यापासून तो थेट इजिप्तचा दुसरा सर्वात शक्तिशाली माणूस बनला. आणि दुसरं उदाहरण इयोबाचं, ज्याने आपलं सगळं काही गमावलं होतं, पण देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद देऊन पुन्हा उभं केलं. त्यांच्या आयुष्यातल्या ह्या बदलांनी सिद्ध केलं की देव त्यांच्यासोबत होता. चला, आता आपण शेवटच्या आणि 7व्या कसोटीकडे येऊया. आणि ही कसोटी थोडी वेगळी आहे, कारण ही आपल्याबद्दल नाही, तर इतर लोक आपल्याबद्दल काय म्हणतात यावर अवलंबून आहे. तर 7वी कसोटी ही आहे की जेव्हा इतर लोक आपल्या सांगण्यावरून नाही तर स्वतःहून आपलं जीवन आणि आपली कामं बघून हे ओळखतात आणि सांगतात की देव तुमच्यासोबत आहे. जसं झकर्याच्या पुस्तकात लिहिलं आहे, आम्ही तुमच्याबरोबर येतो कारण आम्ही ऐकले आहे की देव तुमच्याबरोबर आहे. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे.
खरा पुरावा आपण स्वतः काय म्हणतो यात नाही, तर इतर लोक आपल्यात काय पाहतात यात आहे. ही इतरांची साक्ष खूप महत्वाची आहे. अगदी येशूच्या शिष्यांनी सुद्धा शेवटी त्यांच्या जीवनातूनच हे पाहिलं आणि मगच आपला विश्वास घोषित केला. तर आपण या 7ही कसोट्या पाहिल्या, पण आता समारोप करताना एक महत्वाचा विचार करूया. हे विश्लेषण आपल्याला इतरांना पारखायला नाही, तर आरशात स्वतःला बघायला शिकवतं. चला, आपला दृष्टिकोन आता स्वतःकडे वळूया. आणि मग एक प्रश्न समोर येतो की या 7 कसोट्या पाहिल्यानंतर आपण नक्की कोणाचं परीक्षण करायचं आहे? इतरांचं की अजून कोणाचं? आणि याचं उत्तर खूप सोपं आहे. आपण स्वतःचं परीक्षण करायचं आहे. आपलं मुख्य लक्ष इतरांचं मूल्यमापन करण्यावर नसावं, तर आपलं स्वतःचं आयुष्य या तत्वांनुसार आहे की नाही हे तपासण्यावर असावं. चला तर मग एकदा पटकन आठवूया या 7 कसोट्या काय होत्या. 1. चमत्कारिक कार्य. 2. सत्कर्मांनी भरलेलं जीवन. 3. धर्मग्रंथाचं पालन. 4. मिळालेला आशीर्वाद किंवा वचन. 5. एका देवभक्त व्यक्तीच्या उदाहरणाचं अनुकरण. 6. आपल्या परिस्थितीत झालेला मोठा बदल. आणि 7. इतरांनी दिलेली साक्ष. आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. प्रश्न फक्त हा नाही की देव माझ्या सोबत आहे का, तर खरा प्रश्न हा आहे की मी असं आयुष्य जगत आहे का ज्या देवाच्या उपस्थितीचा प्रतिबिंब दिसेल. हाच विचार आजच्या या विवेचनाचा गाभा आहे, जो आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो.